धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी वडगोद्री येथे सोमवारी 17 जूनला ओबीसी आंदोलनाला भेट दिली। यावेळी लक्ष्मण हाके यांच्यासोबत त्यांनी संवाद साधत त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली। 2 दिवसापासून लक्ष्मण हाके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पाण्याचा देखील त्याग केला आहे। सरकार ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही याची लेखी हमी दिल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा इशारा हाके यांनी दिला आहे। आता कारण सरकारने आम्ही विरोधी पक्ष आहे मी आलेली आहे की वंचितांची लढण्याची वसा मुंडे साहेबांनी दिला ते म्हणून मी आलेली आहे आणि काहीही न करत आले कारण 2 दिवस झाले मी अत्यंत विचित्र तीव्र दुःखी भावनांना सामोरे गेलेले आहे। मला भेटल्या आता आमचे म्हणून लक्ष्मण रडायला लागले। लक्ष्मणाला काय वाटतंय तुम्हाला काही 4 लोकांनी आत्महत्या केल्या होत्या नंतर मला पाहून रडू येते। परिस्थिती हाताळत असल्यामुळे मी असा विचार केला की कुठे राजकीय वळण नाही लागलं पाहिजे। मी फक्त माझ्या वंचित लोकांसाठी लढणाऱ्या माझ्या भावांकडे जाऊन त्यांचं म्हणणं काय आहे ते आणि ते सरकारच्या समोर मांडण्यासाठी त्याला शब्द देते आणि मी हे सरकारला सरकार आलं कारण मनोहर कृषी मंत्री आहेत पालकमंत्री आहेत त्यामुळे आता सरकारला मला तिकडे पण मंत्र्याची गरज नाही। मनोहरला सांगते की सरकारकडे म्हणतो आम्ही आमचे मुंडे साहेब आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आम्ही जनतेच्या आधीचे आमदार झालेले तेव्हापासून ते काम करत आहेत। आज यांचं म्हणणं ऐकावं सर्वांनी ही सर्वात महत्वाची माझी मागणी आहे। आंदोलन या राज्यात देशात कोणीही कर्तव्य लोकशाही त्यांचा अधिकार आहे। या आंदोलनाला कायद्याच्या चौकटीत बसून कसा न्याय देणं हे सरकारचं कर्तव्य आहे। त्यामुळे प्रत्येक आंदोलनाला न्याय देण्यासाठी त्या आंदोलनांना तेवढं सन्मान्य देण्याची आवश्यकता आहे आणि त्याला गांभीर्याने देण्याची आवश्यकता आहे। मला असं वाटलं की इथे सुद्धा मोठ्या नेत्यांनी येऊन यांचं ऐकलं पाहिजे आणि यांना न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे। या आंदोलनाला सपोर्ट करण्यासाठी त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी एक निभा करण्यासाठी आहे आणि ते सरकारच्या माध्यमातून याचा न्याय देण्यासाठी आहे। पण इथे या भावांना पाणी सोडले त्यांची तब्येत खालावत आहे चेहरे त्यांचे टवटवीत आहेत त्या संघर्ष आवाजीला तुझलेला आहे आणि त्यामुळे 5-6 दिवस जरी उपाशी राहिला तर घटका विमुक्त उपाशी दिसत नाही उपाशी राहिल्याची त्यांना सवय जीवन बनवला हा सामान्य वंचित असा समाज त्या समाजाचे काय आवाज आहे आवाज ऐकायलाच पाहिजे सरकारने असा माझा आग्रह आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री यांना माझी विनंती आहे त्यांचा भावांनी दोघांनी मागण्या मांडल्या त्या मागण्यामध्ये अनेक मागण्या आहेत पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का कसा नाही लागत आम्हाला समजावून सांगा। तर त्याचा एक श्वेतपत्रिका काढून त्याच्याबद्दल निर्णय घ्या ही साधी मागणी वैद्य वंचित समाजाला वैद्य पद्धतीने दिला गेलेला हक्काला आमचा विरोध नाही मराठा आरक्षणाला आमचा विरोध असण्याचं कारण नाही परंतु चुकीच्या पद्धतीने जर सर्टिफिकेट दिले जात असतील चुकीच्या पद्धतीने तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही असं म्हणलं जात असेल तर याच्याबद्दल यांचं समाधान तुमचं समाधान माझं समाधान
त्यांना रोजगार सरकारने द्यावं आणि या रोगांच्या शोधामध्ये पाणी घालून त्यांना कुपोषण सोडवण्यासाठी सरकारने यावं अशी माझी मागणी आहे. मी माझ्यातून थोडा असं म्हणणे आहे, माझी थोडी वाटत आहे, मी थोडी मोठी नाही. सरकारकडून मला विनंती करते की ज्या संदर्भाने कुपोषण या राज्यात सोडली जातात त्या संदर्भाने या रोगांचं कुपोषण सोडलं जाईल. तुम्हाला सर्वांचं एका गोष्टीसाठी विनंती करणे कारण तुम्ही जे बोलत होता त्या तुमच्या आविर्भावाच्या विषयांवर हा साधकपणा जाऊन होता येणाऱ्या आनंदाचा सन्मान करा. वापरू नका. कोणी आपल्या हाताखाली काम करते असं त्यांना वागवू नका. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करा आणि आपल्या सेवा भावनाची नशीब कायम करा. आणि आपल्या कुठेही त्यांच्या बोलण्यामध्ये अहंकार नव्हता, कुठेही त्यांच्या बोलण्यामध्ये अहंकारपणा नव्हता, कोणत्याही कुठल्या माणूस कायम बोलण्याची भाषा नव्हती. त्यामुळे मला वाटतं हे कायम ठेवलं पाहिजे. त्यामुळे तुमच्या घोषणांमध्ये तुमच्या बोलण्यांमध्ये कुठेही कितीही उत्साह दाखवणं असेल तर उत्तर करायला स्वतःची काळजी घ्या. आमची एकच विनंती ज्या टाइमनी या ठिकाणी माझ्याकडून सरकारमध्ये मंत्रिमंडळामध्ये मी असल्यामुळे अपेक्षित की तीच भावना या ठिकाणी मी सुद्धा सरकारला उद्या सरकारच्या समोर मांडणार आहे हे आपल्याला या निमित्ताने मी आजही या ठिकाणी माझ्या दोन्ही बंधूंना उपोषण करताना भेट देण्यासाठी आलो आणि भेट देताना भलेही मंत्रिमंडळात मी मंत्री असलो तरी आज भेट देताना माझी भावना नक्कीच वेगळी आणि ती भावना माझी आपण सर्वजण समजून घेऊ. ताईंनी सांगितल्याप्रमाणे आमचा कुणालाही कुठल्याही गोष्टी आरक्षण देण्यासंबंधी विरोध नाही. ही भूमिका सरकारने सुद्धा वारंवार स्पष्ट केलेली आहे. पण सरकारने वारंवार स्पष्ट केल्यानंतर सुद्धा बहुसंख्य समाजामध्ये जर गैरसमज या बाबतीत होत असेल तर सरकार म्हणून आम्ही त्या ठिकाणी स्वयंस्पष्ट या ठिकाणी नेमके काय करणार आहे हे सर्वच समाज बांधवांना सांगितलं गेलं पाहिजे. ही भूमिका या ठिकाणी माझी सुद्धा. म्हणून मी माननीय मुख्यमंत्री माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आज ज्या काही मागण्यासाठी आमचे दोन संघर्ष होता इथं घोषणा दिसते त्या मागण्या सरकारकडे मांडणार आहे. आजपर्यंत ज्या त्या आंदोलनाला या देशात या राज्यात जो जो सन्मान मिळाला तो सन्मान या आंदोलनाला नाही, या दोन आंदोलनकर्त्याला नाही
तर यांनी ज्या मागण्या केल्या त्या मागण्याला सरकारने दिला पाहिजे ही भूमिका मागतो. ही खरी गोष्ट आहे की असा प्रसंग अशी वेळ या पुरोगामी महाराष्ट्रात कधीच कुणावर येऊ नये. पण ती मधल्या काळापासून ज्या पद्धतीने यायला लागली ही परिस्थितीचा विचार सुद्धा सरकारला करावा लागेल आणि सरकारमध्ये राहून सरकारला विनंती करून सरकारला या ठिकाणी मी आपली भूमिका स्पष्टपणाने सांगणार आणि आजपर्यंत देशातल्या आणि राज्यातल्या ज्या ज्या आंदोलनाला आणि त्या आंदोलनाच्या मागण्याला सरकारने सन्मान दिला तो सन्मान या आंदोलनाला या त्यांच्या मागण्याला सुद्धा सरकारने दिला पाहिजे या भेटीच्या अंती ज्या काही गोष्टी चर्चेच्या अंती माझ्या लक्षात आल्या त्याची मुळात सरकारमध्ये या ठिकाणी तिघांनाही बोलून या ठिकाणी लवकरात लवकर जो समज गैरसमज या ठिकाणी निर्माण होतोय तो दूर केला पाहिजे ही भूमिका स्पष्टपणाने उद्या सरकारच्या समोर मांडणार आहे. धन्यवाद.